हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कवितास किचन आणि व्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. तर मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे सुक्की भाजी शेपूची, जी अगदी डब्याला पण आपण टिफिनला वगैरे घेऊन जाऊ शकतो. तर खूप सुंदर होती ही भाजी. तर आपल्याला बघू शकता इथे मी छान असं शेपू छान कट करून घेतला आहे, निवडून घेतला आहे आणि कट केल्यानंतर छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघणार आहोत. तर इथे मी शेपूची एक जुडी कट करून घेतली. इथे थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे. लसूण ठेचून घेतला आहे. हिरव्या लाल मिरच्या घेतल्या आहे आणि ज्या लाल झालेल्या हिरव्या मिरच्या ज्या ओलसर असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर आपण इथे फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कढई गरम केलेली आहे. कढईमध्ये आपण छान असं तेल घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर होते ही भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेणार आहोत. जिरं घातल्यानंतर मग जिरं छान तडतडलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरची घालून घ्यायची. तर लसूण पण आपल्याला छान असं थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं तडतडून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि फोडणी छान तयार करून घ्यायची. तर इथे मी थोडंसं हिंग घातला, मिरची घातली आणि याची छान अशी फोडणी तयार केली. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक नक्की करा. आता इथे आपली फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आपण ह्याच्यात मुगाची डाळ घालून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, ही तुम्ही पोळीबरोबर, भाकरबरोबर खाऊ शकता. अगदी सुंदर होती ही भाजी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट नक्की करा. आता इथे आपण छान अशी ही मूग डाळ पण भिजलेली आहे. 10 ते 15 मिनिटं भिजून घेतली होती मी आणि ती पण छान अशी फोडणीमध्ये परतून घेते. तर आता इथे आपण जो शेपू धुवून ठेवलेला आहे ना, तर तो पण आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे. त्याआधी इथे मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. कारण आपल्याला मिरची घातलेली त्याच्यामुळे लाल तिखट वगैरे काही घालायचं नाही. आता इथे छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर जो स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आपण शेपू त्यात घालून घेणार आहोत आणि बघू शकता खूप सुंदर होती ही भाजी. आता इथे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते. तर चमच्याने आपल्याला वरून खाली असं छान मिक्स केल्यामुळे छान असं मिरची आणि डाळ वगैरे छान मिक्स होते आणि आपला शेपू पण छान असा शिजतो. तर इथे मी झाकण ठेवून दिलेले. आपल्याला 10 मिनिटं छान याची वाफ काढून घ्यायची. 10 मिनिटानंतर छान वाफ निघाल्यानंतर मग थोडीशी आपल्याला पाणी घालून घ्यायचे. पण इथे आपल्याला थोडंसं वाफेवर आधी शिजून घ्यायचे. कारण शेपू वाफेवर शिजत नाही, पण नंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचे. पण थोडंसं वाफ काढली की मग पटकन शिजते भाजी. तर आता इथे छान अशी आपली शेपू तयार आहेत. तर बघू शकता तुम्ही. आता इथे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर इथे आपण 10 मिनिटं छान वाफ घातल्यानंतर इथे मी मीठ घालून घेते चवीनुसार आणि मिठाचं प्रमाण तुम्ही आपण थोडंसं वाफ काढल्यानंतरच घाला. पुन्हा इथे मी 10 ते 5 मिनिटं झाकून देते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की करा. आता इथे पुन्हा मी मीठ टाकल्यानंतर वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घेते आणि आता इथे मी छोटा तांब्या असतो ना, म्हणजे 1 ते 1.5 ग्लास पाणी मावतं तेवढा तांब्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेले, म्हणजे 1 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेले आणि मग आता ह्याच्यावर आपल्याला झाकण वगैरे टाकायची काही गरज नाही. तर इथे आपण छान असं मिक्स केल्यानंतर छान असं शिजू देणार आहोत आणि ही शिजल्यानंतर इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे. तर शेंगदाण्याच्या कुठामुळे ते भाजीची चव छान येते आणि बघू शकता आता आपली फायनल आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर खूप सुंदर होती ही भाजी. तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता आणि आपल्याला ही सुकी करायची आहे आणि जर तुम्हाला पातळ करायची असेल तर त्याचा व्हिडिओ पण मी लवकरच शेअर करणार आहे. तर आता इथे आपण छान अशी पूर्ण कोरडी होईपर्यंत गॅस चालूच ठेवायचे आपल्याला. इथे आता मी चेक करते डाळ शिजली का नाही. पण आपल्याला बोटावर चेक करून बघायची डाळ शिजली तर मग गॅस बंद करून द्या. पण इथे आता आपल्याला पूर्ण शेपू कोरडा करायचा आहे ना, त्याच्यामुळे खूप छान होते ही भाजी. तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता आणि टिफिनला पण घेऊन जाऊ शकता. आता इथे छान असं भाजी बनून तयार आहे. करून पहा.